बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या नाराजी नाट्याची। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यामध्ये संघर्ष विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। पंकजांची नाराजी दूर केल्यानंतरच जलसंधारणाचा पदभार राम शिंदे स्वीकारणार असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या वादामध्ये आता राम शिंदेंची सावध भूमिका पाहायला मिळतेय। ऋत्विक भालेकर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, एकीकडे पंकजा मुंडेंनी आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली आणि त्यानंतर आता राम शिंदेंची ही सावध भूमिका, काय म्हणावं या सगळ्याला? निश्चित प्राजक्ता, कालच आपण पाहिलं ट्विटरवरती मुख्यमंत्री आणि पंकजा यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगलं होतं। आता पंकजा मुंडे ही परदेशात आहेत आणि मुख्यमंत्री परदेशात आहेत। यामध्ये आता जलसंधारण विभागाचा पदभार स्वीकारणं हे जे काम करायचं होतं हे राम शिंदेंनी अद्याप केलेलं नाहीये। याचं कारण असं सांगितलं जाते की पंकजा मुंडे परदेशानंतर आल्यानंतर त्यांच्याशी सल्लामसलत करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची काही नाराजी नाहीये ना माहिती करून घेतल्यानंतरच ते पदभार स्वीकारतील असं सूत्रांकडनं सध्या सांगण्यात येते। कुठेतरी या शीतयुद्धाचे बळी आपण पडू नये याची दक्षता आणि सावध पवित्रा राम शिंदे यांच्याकडनं घेतली जाते। ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।